नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. तर आपण ह्या चॅनलवर आत्तापर्यंत बरेचसे व्हिडिओ कायद्याचे रिलेटेड अगदी सोप्या भाषेत तो आपल्याला समजतील अशा सामान्य भाषेत आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पती पत्नीमधले वाद असतील किंवा मग महिलांचे अधिकार असतील, आरोपींचे अधिकार असतील, कॉल रेकॉर्डिंग आपण कोर्टामध्ये कसे लीगल करावे किंवा आपण मोफत वकील कसा मिळवावा याविषयी आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आपण जर ते पाहिले नसतील तर पहा व आपल्या ज्या कोणत्या नातेवाईकांना अगदी फ्री ऑफ कॉस्ट आपण हे व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे ज्यांना त्याची गरज आहे त्यांना त्याच्याविषयी ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पोस्को कायदा म्हणजे काय किंवा मग पोस्को कायदा का तयार करण्यात आला, पोस्को कायद्यामधले बालकाची व्याख्या काय आहे, म्हणजे आपण पोस्को कायद्यामध्ये ज्याचा गुन्हा दाखल करून घेतो त्या बालकाची व्याख्या काय आहे किंवा का तयार करण्यात आलेला आहे किंवा त्याच्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी कोणकोणत्या आहेत, पोस्को कायद्याअंतर्गत कोणकोणती शिक्षा सुनावली जाते, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण अनेक वेळा पाहतो की लहान मुलींवर अत्याचार केले जातात व त्यांच्यावर अन्याय केला जातो. या अन्यायाला किंवा अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी तसेच अनेक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी 4 नोव्हेंबर 2012 रोजी पोस्को कायदा तयार करण्यात आला. हा कायदा लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी सारख्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला. म्हणजे आपण अनेक वेळा पाहतो की लहान मुलींवर लैंगिक छळ होतोय किंवा लैंगिक अत्याचार होत आहेत, लैंगिक हल्ले होत आहेत किंवा मग त्यांची पोर्नोग्राफी केली जाते. हे आपण आत्ता बरेचसे या काळामध्ये बरेचसे पोलीस स्टेशनला आपण अशा केसेस पाहतो की बरेचसे गुन्हे दाखल होताना दिसत आहेत. ह्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध घालण्यासाठी किंवा मग ज्या गुन्हेगाराने गुन्हा केलेला आहे, लैंगिक छळ केलेला आहे, लहान मुलांवर असेल, मुलींवर असेल, त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोस्को कायदा हा तयार करण्यात आला. तर आपण पाहणार आहोत की पोस्को कायदा म्हणजे काय. तर पोस्को कायदा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स, म्हणजेच मराठीमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम म्हणजे पोस्को कायदा. पोस्को कायद्यातील बालकाची व्याख्या काय आहे तर कलम 2(ड) नुसार 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती म्हणून परिभाषित करते आणि 18 वर्षाखालील सर्व मुलांना कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण देते. म्हणजे 18 वर्षाखालील कोणत्याही मुलांना लैंगिक शोषण जर झालेले असेल तर त्या मुलांना पोस्को कायदा हा लैंगिक शोषणापासून संरक्षण देते. परंतु काही वेळा जेव्हा मुलं सीमारेषेवरील असल्याचे दिसते तेव्हा मुलांच्या वयाची मूल्यांकन करणे कठीण जाते. तेव्हा वय निर्धारित करण्यासाठी कोणत्याही त्रुटी न्यायासाठी हानिकारक ठरते. या प्रकारच्या गोंधळात न्यायालय काय करते तर बाल न्याय कायदा 2015च्या कलम 94ची मदत घेतली जाते अशा वेळेस. तर पोस्को कायदा का तयार करण्यात आला किंवा मग पोस्को कायदा आपण कशासाठी यूज करतो हे तर पहिलं आहे की मुलांवर होणारे लैंगिक हल्ले. म्हणजे आपण आता समाजामध्ये असे बरेचसे माथेफिरू बघतो की कोणत्याही प्रकारचे त्यांना भान नसते, लहान मुलांवर मुलींवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात किंवा जबरदस्ती करतात व अशा गुन्हेगारांना म्हणजे जे माथेफिरू आहेत किंवा लहान मुलांवर किंवा मुलींवर लैंगिक हल्ले करतायत अशांवर या गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला. म्हणजे आपण अशा बऱ्याचशा आत्ता तर या समाजामध्ये आपण बऱ्याचशा अशा केसेस बघतो की लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. या गोष्टीला कुठेतरी प्रतिबंध करण्यासाठी किंवा मग या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी पोस्को कायदा तयार करण्यात आला. तर दुसरं आहे की मुलांवर होणारे लैंगिक छळ, म्हणजे लहान मुलांवर किंवा मुलींवर लैंगिक छळ होत आहेत. हे आपण अनेक पोलीस स्टेशनमध्ये भरपूर अशा केसेस नोंदविल्या जातात की मुलांवर किंवा लहान मुलीवर किंवा मुलांवर लैंगिक छळ होत आहे व असे लैंगिक छळाचे स्वरूपाचे निदर्शनात येते की हे खूप क्रूर आहे लैंगिक छळ करणे. म्हणून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला.
म्हणजे आपण बऱ्याचशा केसेस अशा पोलीस स्टेशनमध्ये बघतो की लहान मुलीवर किंवा मुलांवर लैंगिक छळ झालेले आहेत आणि हे फार क्रूर आहे. त्याच्यामुळे त्या गुन्हेगाराला किंवा मग ज्यांनी तो गुन्हा केलेला आहे अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी पोस्को कायदा निर्माण करण्यात आला. तर तिसरा आहे पोर्नोग्राफी. आता पोर्नोग्राफी म्हणजे काय, तर लहान मुलींचा वापर करून किंवा पोर्नोग्राफीसाठी लहान मुलींचा वापर केला जातो. मुलांचे कळत किंवा नकळत अश्लील व्हिडिओज काढले जातात व ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. अशा गुन्हेगारांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा पोर्नोग्राफी न करण्यासाठी किंवा गुन्हेगाराला प्रतिबंध घालण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ज्यांनी पोर्नोग्राफी केलेली आहे अशा गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पोस्को कायदा निर्माण करण्यात आला. पोस्को कायद्यामध्ये पोर्नोग्राफीमध्ये तुम्ही जरी प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष जरी सहभागी नसाल तरी किंवा तुम्ही त्या ग्रुपचे जर मेंबर असाल किंवा जे पोर्नोग्राफी करतायत कळत किंवा नकळत मुलांचे पोर्नोग्राफी जे करतायत ते जर पोलिसांच्या निदर्शनास आले तर तुम्ही त्याच्यात प्रत्यक्ष सहभागी असा किंवा नसा तर किंवा तुम्ही प्रत्यक्ष सहभागी जरी नसला आणि तुम्ही त्या ग्रुपचे मेंबर असला परंतु त्या गटात सामील असाल आपण तर त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो पोस्को कायद्याअंतर्गत. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष सहभागी असा त्यात किंवा नसा पण त्यात तुम्ही जर त्या ग्रुपचा मेंबर असाल तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि चौथा आहे की बालकांचा विनयभंग म्हणजे कोणत्याही लहान मुलावर किंवा मुलीवर जर वाईट नजरेने आपण पाहिले जात असेल किंवा वाईट नजरेने तुम्ही त्यांच्याकडे पाहत असाल, जर त्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला, त्या मुलाने किंवा मुलीने जर गुन्हा दाखल केला असेल तर ते विनयभंगाची केस तुमच्यावर करू शकतात. तर पोस्को कायद्यामध्ये कोणकोणत्या अशा तरतुदी दिलेल्या आहेत की त्या कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो किंवा मग कोणकोणत्या अशा तरतुदी आहेत पोस्को कायद्याअंतर्गत. तर या कायद्याअंतर्गत गुन्हा फिर्यादी जे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जातात त्यांचे नाव हे गोपनीय ठेवले जाते. म्हणजे कोणालाही त्यांचे नाव बाहेर सांगितले जात नाहीत की यांनी असा फिर्यादीने गुन्हा दाखल केलेला आहे किंवा मीडियामध्ये सांगितलं जात नाही, सोशल मीडियावर टाकलं जात नाही. त्यामुळे या कायद्याअंतर्गत गुन्हा जो दाखल करतोय म्हणजे जो फिर्यादी आहे त्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. दुसरं आहे जर एखाद्या ठिकाणावरून जर तक्रार आली असेल पोस्को कायद्याअंतर्गत जर एखाद्या ठिकाणावरून जर तक्रार आली असेल तर एखादे महिला पोलीस अधिकारी किंवा मग पुरुष पोलीस अधिकारी विदाऊट युनिफॉर्म म्हणजे साध्या कपड्यातच त्यांच्याकडे जाऊन संबंधित व्यक्तीला भेट देतात. म्हणजे त्यांनी युनिफॉर्म न घालताच साध्या वेशामध्ये किंवा साध्या कपड्यांमध्ये संबंधित व्यक्तीला ते भेट देतात. तिसरं आहे की आरोपी किंवा फिर्यादी हे समोरासमोर येऊ नयेत याची खबरदारी ऑफिसर्स म्हणजे पोलीस ऑफिसर्स हे घेतात. त्यांना कोर्टामध्येही समोरासमोर आणले जात नाही ह्याची खबरदारी हे पोलीस ऑफिसर घेत असतात. किंवा ज्या मुलावर किंवा मुलीवर अन्याय झाला आहे म्हणजे कोणत्याही मुलीवर लैंगिक छळ झालेला असेल, लैंगिक हल्ले झालेले असतील अशा मुलींना न्याय मिळवून देणे आणि ज्याच्यावर अन्याय झालेला आहे अशाला न्याय मिळवून देणे हा या पोस्को कायद्याचा उद्देश आहे. तर आहे की पोस्को कायद्याच्या अंतर्गत कोणकोणत्या शिक्षा सुनावल्या जातात किंवा काय काय शिक्षा सांगितलेली आहे. तर पहिला आहे की 12 वर्षाखालील जर ती व्यक्ती असेल, पीडित व्यक्ती जर असेल 12 वर्षाच्या खालील असेल तर अशा गुन्हेगाराला गुन्हेगाराने 12 वर्षाखालील व्यक्ती मुलीवर किंवा मुलावर लैंगिक छळ केलेला असेल, लैंगिक अत्याचार केले असतील, लैंगिक हल्ले केलेले असतील तर अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली जाते. दुसरं आहे की पीडित व्यक्तीचे वय जर 16 वर्षाचे असेल किंवा 16 वर्षाच्या वर असेल तर अशा गुन्हेगाराला 10 ते 20 वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्याअंतर्गत बऱ्याचशा कलमांनुसार वेगवेगळ्या शिक्षा सांगितलेल्या आहेत.
पण आपण या व्हिडिओमध्ये 2च शिक्षा आपण सांगितलेल्या आहेत. पण या कायद्याअंतर्गत बऱ्याचशा अशा शिक्षा आहेत, वेगवेगळ्या कलमानुसार वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या गेलेल्या आहेत. तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की पोस्को कायदा म्हणजे काय, किंवा पोस्को कायद्यातील बालकाची व्याख्या काय, पोस्को कायदा का तयार करण्यात आला, पोस्को कायद्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत, किंवा मग कायद्यातील शिक्षा काय आहेत, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.